कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते। नागरिकांना सुरक्षित ठेवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य असतं। याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचं भान राखत अवयव दान केलं। त्यांच्या या दानामुळे तिघांना नवं आयुष्य मिळालं। लवकरच दोघांना दृष्टी मिळणार आहे। चंद्रपूर येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस हवालदार अरुण भटवलकर वय वर्ष 60 अवयव दात्याचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी घरी असताना अचानक त्यांना उलट्या होऊ लागल्या। भोवळ येऊन ते खाली पडले। लागलीच त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती खालावत असल्याचं पाहत त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नंतर तेथून त्यांना न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु उपचारानंतरही त्यांची प्रकृती गंभीर झाली होती। डॉक्टरांच्या एका चमूने त्यांची तपासणी करून ब्रेन डेड घोषित केलं। याची माहिती त्यांच्या पत्नी माधुरी व 5 मुलींना दिली। सोबतच अवयवदानाविषयी समुपदेशन केलं। अचानक झालेल्या या घटनेने त्यांना धक्का बसला, मात्र त्या दुःखातही त्यांच्या पत्नी आणि मुलींनी अवयवदानाचा निर्णय घेतला। विभागीय प्रत्यारोपण समितीला त्याची माहिती देण्यात आली। त्यांनी प्रतीक्षा यादीनुसार दोन्ही किडनी, यकृत व कॉर्नियाचं दान केलं।